झालाय तशी कांदा लसूण मसाला तयार करून माझा. मागच्या व्हिडिओमध्ये मी मसाल्यासाठी लागणारं जे साहित्य होतं ते सगळं भाजून घेतलं होतं. फक्त सगळा मसाला भाजून घेऊन मसाला करायची तयारी पूर्ण होत नाही. सगळा मसाला भाजून घ्यायला मला 2 तास लागले. त्यानंतर मी लगेच लसूण सोलून घेतला. तर मी नेहमीच मसाला करायचा असेल त्यावेळी एक दिवस मसाला भाजायला ठेवते आणि दुसरा दिवस चटणी करायसाठी ठेवते. त्यामुळे काय होतं, जास्त लोड येत नाही एकटीवर. आता मी मिरच्या डंगावर घेणार आहे, तर मी सकाळी कुटून कांदा चिरला आणि आता कांदा भाजायला ठेवलेला आहे. 2 किलोचा मसाला करायला 2 किलो कांदा घातलाय मी आणि मला 2 किलो कांदा भाजायला 2 तास लागले होते कंप्लीट. भाजलेला मसाला सगळा मी थंड झाल्या पिशवीत भरून ठेवला होता इथं एका बाजूला. चटणी करायची माझी सगळी तयारी झाली होती, फक्त कांदा भाजायचा राहिला होता आणि कांदा भाजायला अजून भरपूर वेळ होता. कांदा भाजून झाला होता सगळा, कांदा थंड करायला ठेवलेला आणि आता ही मिरच्या आणि पिशवीत सगळं सामान भरलंय. ते चाललंय आता मी डंकावर घेऊन सगळेजण. कुठं बाहेर जायचं म्हणलं की आमची पोरं जाऊन बसत गाडीवर आणि गोल्या बघा सगळ्यात पहिला गाडी जाऊन बसला आणि वाट बघतोय आमच्या आता बाहेर यायची. आम्ही चटणी करायला मिरच्या घेऊन गेल्यावर तिथं भरपूर नंबर होते आमच्या पुढं आणि आम्ही 10 वाजता नेऊन ठेवलेली मिरची. आम्हाला आमची चटणी 6 वाजता मिळाली. त्यामुळे डंगावरचा व्हिडिओ काही मी केला नाही. तर अशी माझी चटणी म्हणजेच कांदा लसूण मसाला तयार झालाय आणि या मसाल्याचं तुम्हाला आता कुठली रेसिपी बघायला आवडणार आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा.